बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। तर पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीने महाराष्ट्र आता राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित झाल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय। आमदार रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्रात वाहणाऱ्या परिवर्तनाच्या वाऱ्याचा अंदाज केंद्रीय नेतृत्वाला आला असावा किंवा भटकत्या आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी असं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा अपेक्षित असताना त्याबाबत निवडणूक आयोगानं वेगळी भूमिका घेतली आहे। या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। मात्र असं असताना दुसरीकडे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापू लागलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगावात दौरा होणार होता। शासनाने तयारी सुरू केली होती। विमानतळाच्या समोरील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती। यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती। मंडप, खुर्च्या तसंच जमिनी सपाटीकरणाचं काम जोरात सुरू होतं। मात्र 2 वेळेस काही कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा होऊ शकला नाही। मात्र यंदा 25 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचं निश्चित केलंय। यासाठी जळगाव विमानतळाच्या समोरील कार्यक्रम पार पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की 1-2 महिन्यात निवडणुका असणाऱ्या राज्यात 2-3 दिवसाआड कार्यक्रम घेणारे पंतप्रधान मोदी साहेब निवडणुका जवळ आल्या असतानाही महाराष्ट्रात कार्यक्रमास येणे टाळत आहेत। विकासाच्या बाबतीत तसंच बजेटमध्ये केंद्राकडून दुर्लक्षित झालेला महाराष्ट्र आता राजकीय बाबतीतही दुर्लक्षित होत असल्याची चर्चा आहे। अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यात आपल्याला रस नसल्याचं सुतोवाच केलं आहे। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू असताना शरद पवार यांनीही अजित पवारांच्या मनात काय सुरू आहे हे आपल्याला ठाऊक नसल्याचं सांगत यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे। सार्वजनिक जीवनात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीला आपापले निर्णय घेण्याचा अधिकार असतो असं ते म्हणालेत। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वन नेशन वन इलेक्शनच्या नाऱ्याचीही खिल्ली उडवली। त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसल्याचं ते म्हणालेत। लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघात दारुण पराभव झाला होता। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्याला बारामती येथून लढण्यात कोणताही रस नसल्याचं म्हटलंय। पत्रकारांनी त्यांच्या या विधानाविषयी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना छेडलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय। ते म्हणाले की सार्वजनिक किंवा राजकीय जीवनात निवडणूक लढलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो। त्यानुसार जिथं अनुकूल वातावरण असतं तिथं त्यानुसार निर्णय घेतले जातात। पण आता त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे हे मला माहीत नाही। शरद पवार यांनी यावेळी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत निवडणूक आयोगाच्या विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावरही निशाणा साधला। विधानसभेची निवडणूक लाडकी बहीण योजनेमुळे पुढे ढकलली की अन्य एखाद्या कारणामुळे हे मला माहीत नाही। हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारा, मी त्यावर काय बोलणार। 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून वन नेशन वन इलेक्शनचा उदो केला। पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगानं 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या। याचा अर्थ पंतप्रधानांच्या बोलण्याला आता फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, कारण ते बोलतात एक आणि निर्णय होतो दुसराच याची प्रचिती आपल्याला आली आहे। राज्यामध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोठी घोषणा केली आहे। आपण राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक असल्याचं संजय पांडे यांनी म्हटलंय। या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः दिली आहे। ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। निवडणूक पुढे ढकलण्यात आली असली तरी देखील राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे। त्यातच इच्छुक उमेदवारांनी देखील जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। आता यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी देखील नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे। आपण राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आपण वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याची घोषणा केली आहे। तर देवळाली विधानसभा मतदारसंघातून शामराव भोसले ही निवडणूक लढवणार असल्याचंही ते म्हणालेत। एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय।
याबाबत निर्णय लवकर घेतला जाईल असं देखील ते म्हणालेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याआधी देखील एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली असल्याचं सांगितलं होतं. मात्र कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न नक्की करू असं संजय पांडे यांनी म्हटलंय. त्यांच्या पोस्टमुळे राजकीय चर्चा रंगली होती. मात्र आता नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना संजय पांडे यांनी थेट 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संजय पांडे यांच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संपूर्ण देशामध्ये आनंदाने साजरा होतोय. बहीण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण जगाला आदर्शवत आहे. मात्र सध्या या नात्याचं होत असलेलं राजकारण आणि सरकारी खर्चाने होत असलेला राजकीय प्रचार हा अत्यंत दुर्दैवी असल्याची टीकाही राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचं राजकारण होणं दुर्दैवी आहे. हा निस्वार्थी प्रेमाचा संदेश देणारा जगाला आदर्शवत असा सण असल्याचंही थोरात यांनी म्हटलंय. सध्या राज्य सरकारकडून शासकीय खर्चामध्ये राजकीय प्रचार केला जातोय. विविध कार्यक्रमांना शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती केली जाते. यातून महिलांचे आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. मागील 5 वर्षात महाराष्ट्रात झालेलं राजकारण हे कसं नसावं याचं उदाहरण आहे. पातळी सोडून राजकारण होतंय. विरोध विचारांचा असावा पण व्यक्तिगत नसावा. जिव्हाळ्याची माणसं विरोध करतायत हे दुर्दैवी आहे. असं घडू नये असंही थोरात यांनी म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने राजकारणासाठी पुढे लांबवल्या आहेत. आता विधानसभेच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या आहेत. खरं तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. मात्र सध्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनं होत असलेले निर्णय हे देशाच्या आणि लोकशाहीच्या हिताचे नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. काही लोक काँग्रेस पक्ष सोडून गेले म्हणून पक्ष संपत नाही, पक्ष वाढतोय, नव्यांना संधी मिळतात. नांदेडमध्ये मोठमोठे नेते सोडून गेले, मात्र जनता काँग्रेस बरोबर आहे याचं उत्तम उदाहरण आहे. काँग्रेस हा देशहिताचा विचार आणि देशहिताचं तत्त्वज्ञान असल्यानं जनतेचा कायम मोठा पाठिंबा असून सध्या राज्य सरकारकडून सरकारी खर्चाने होत असलेले प्रचार हा महाराष्ट्रातील जनतेला कधीही आवडणार नाही असं विधिमंडळातील ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर पाडण्याचा निर्णय हा सरकारच्या दबावाखाली येऊन निवडणूक आयोगाने घेतला असल्याचा खळबळजनक आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आता विधानसभा निवडणूक घ्यायला देखील हे सरकार घाबरत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. निवडणुका कशा पद्धतीनं पुढे ढकलाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचं देखील ते म्हणाले. निवडणूक आयोगाच्या वतीनं हरियाणा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्यात. मात्र महाराष्ट्रातील निवडणुका अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक कारणं देखील दिली आहेत. मात्र आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे विरोधकांच्या वतीनं सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर आरोप केले जात आहेत. सरकारच्या दबावाखालीच निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केलाय. ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका झाल्यास राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार नक्की येईल असा दावा देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. मात्र पराभवाच्या भीतीमुळे सरकार निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. केवळ लाडक्या खुर्चीसाठी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 3,000 रुपये दिलेत. मात्र त्यांनी ही योजना केवळ 3 ते 4 महिन्यांसाठी आणली आहे. मात्र आमचं सरकार आल्यावर आम्ही 5 वर्ष ही योजना राबवणार असल्याचा दावा देखील देशमुख यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. मात्र राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडावं ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती. मात्र उद्धव ठाकरे यांचे अनेक वर्षापासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न होतं असा धक्कादायक खुलासा एकनाथ शिंदे यांनी केलाय. त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या आरोपांवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केलाय. शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेत ते सगळे खोटारडे आणि ढोंगी लोक आहेत. लांडग्यांच्या कळपात शिरल्यानंतर एकनाथ शिंदे हे खोटे बोलणारच. वास्तविक एकनाथ शिंदे आता चित्रपट निर्माते जास्त झाले असल्याचा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हल्ली चित्रपट निर्माते झालेत, त्यामुळं या विषयावर ते चित्रपट काढायला तयार असतील तर त्याबाबत सत्य कथानक मी सांगायला तयार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडला त्यावेळेस एकनाथ शिंदे हे आमच्या सोबतच होते, मात्र तेव्हा ठाण्याच्या पुढे त्यांची काहीही पोच नव्हती. 25 वर्ष आधीच्या राजकारणात त्यांचा काही सहभाग नव्हता असा टोला देखील खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्या काळात एकनाथ शिंदे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे नव्हते, त्यामुळे त्यांनी त्याविषयी बोलणं योग्य नाही. त्यांना काय घडलं याबाबत माहिती नाही. आम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. या विषयावर त्यांना जर एखादा सिनेमा काढायचा असेल तर प्रत्यक्ष कथानक काय घडलं हे त्यांना द्यायला मी तयार आहे. कारण हल्ली एकनाथ शिंदे हे चित्रपट निर्माते जास्त झाले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. आम्ही नमक हराम 2 चित्रपट काढणार आहोत. यामध्ये पडद्यामागच्या सगळ्या पटकथा दाखवू असा पलटवार देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने हरियाणातील निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यातच आता थेट राष्ट्रपती राजवट लागू करत डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही हा सरकारचा रडीचा डाव असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कितीही निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाही हा सरकारचा रडीचा डाव आहे. लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर यातच या सरकारचं अपयश दिसून येतं. पैसे वाटूनच निवडणुका जिंकता येतात असं यांना वाटत असेल तर लोकसभेतही विजयी झाले असते. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील यांनी काही कमी उद्योग केले नाहीत असा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यातच निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता डिसेंबर अखेर निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांच्या वतीने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार असताना देखील पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहेत. यातच सुप्रिया सुळे यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी खोचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे. या राज्यामध्ये परिवर्तन झालं. खऱ्या अर्थानं सत्ता ही महायुतीची आलेली होती, पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला शकुनी मामा, त्यांना बरोबर शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेनं निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं. परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही. परत एक वेळा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीसच्या फाशीनं या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परत महायुतीचं सरकार आलं. आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बदलत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडे जावा, खरंच तो माणूस कुणाचाच वटा मोकळा ठेवत नाही, महागल त्याला दान देतो. आणि हे राज्य कसं चालवायचं याचा दूरदृष्टीपणा जर कुणाकडे असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि म्हणून त्याच्या आपल्याला त्रास आहे. देवेंद्र फडणवीस या माणसाला किती त्रास असेल. सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय. का घेरला सगळ्यांच्या लक्षात आलं. महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे. आणि पवारांना कळलं एकच माणूस आपल्याला ठाठीवर घेऊ शकतो, याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. म्हणून सगळे वाडे एक झाले. वेगवेगळी आंदोलन या राज्यामध्ये उभा केली गेली. अरे मराठा समाज आरक्षण मागतोय 1982 सालापासून. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली. मराठ्याच्या अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाले, पण कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. 2019 साली पहिलं आरक्षण मराठा समाजाला जर कुणी दिलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस.